वापिस अगर किधर मिला नहीं 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 तो नहीं फिर मेरे साथ बेकार आदमी नहीं बिल्कुल नहीं बिल्कुल नहीं। मैं डायरेक्ट 50-50 ग्राम पावडर डाल देगा की जेब में। अरे नहीं 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 भाई पोलिसांकडे आता पावडर पण मिळायला लागली. पोलीस एजंट आहेत का पावडरवाले? ही गोष्ट त्या अण्णाच्या टोप्या घालून कोण फिरवते? यांचीच माणसं होती ना. अण्णांकडे एवढी माणसं नव्हती. मणिपूरच्या प्रकरणात त्या शिखांच्या प्रकरणामध्ये काही ट्विट केल्याचं आढळलं का पंतप्रधानांनी? आणि मी तुम्हाला सांगतो 26 तारखेला जर असे कोणी घुसवण्याचे प्रयत्न केले ना फटकावून काढणार. पण उद्या जर समजा दिल्लीसारखं इथे काही करायचा प्रयत्न गुंड केला, घुसवले, इथे काही करायचा प्रयत्न केला, आमचे लोक सोडणार नाहीत. आज उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांनी शिवतीर्थावर संयुक्त पत्रकार परिषद घेतली. येत्या 26 जुलै रविवार रोजी पेपरफुटी विरोधात मुंबईत मोर्चा काढत असल्याचं त्यांनी जाहीर केलं. या मोर्चात कोणताही झेंडा नसेल, शांततेने हा मोर्चा निघेल असं राज ठाकरे म्हणाले. यावेळी त्यांनी भाजपला इशारा दिला की जर दिल्लीसारखे या मोर्चात जर तुम्ही गुंड घुसवले तर आम्ही तिथेच त्यांना चोपून काढू. आम्ही विद्यार्थ्यासाठी लढतोय तर आम्ही राजकारण करतोय. तर तुम्ही अण्णा आंदोलनाच्या वेळी काय करत होते? मै बी अण्णा म्हणणारे आज कोणत्या बिळात लपले? पोलीसवाले विद्यार्थ्यांना धमकी देत आहे की आंदोलनात दिसला तर तुझ्या बॅगेत पावडर टाकील. ही कोणती दडपशाही आहे? या राज्याचा गृहमंत्रीच कामचुकार आहे असं म्हणत राज ठाकरेंनी जोरदार हल्लाबोल केला. मग अशात तोच विषय राहिला की सरन्यायाधीश जे बोलले की CCTV फुटेज पाहण्यासाठी आमच्याकडे वेळ नाही आहे. मुळात ह्यांच्यामुळेच हे झुरळ सुरू झालं ना. जन्मदाते ते जन्मदाते तेच आहेत ना. आणि त्यांनी जन्म दिल्यानंतर त्या पोराकडे बघायला नको. माझ्याकडे आता एक व्हिडिओ आलाय. मला असं वाटतं की मी तो आता मुंबई पोलीस कमिशनरने देखील पाठवलेला आहे. एका टॅक्सीतनं मुलं चालली होती आणि ती मुलं चालली असताना टॅक्सीतनं नाही, पोलिसांच्या गाडीतून आणि तो पोलीस त्यांना सांगतोय त्या मुलांना की परत या एरियात जर दिसलात तर खिशामध्ये तुमच्या काय 5 ग्रॅमची पावडर टाकीन, 50 ग्रॅमची पावडर टाकीन, बरं का. म्हणजे पोलिसांकडे आता पावडर पण मिळायला लागली. पोलीस एजंट आहेत का पावडरवाले? मग हा पोलीस कोण ड्रग सप्लायर आहे का? हे कुठचे काय चाललंय मला कळतच नाही. मला खरं तर ही इतकी साधी गोष्ट होती. साधी म्हणजे म्हणण्यापेक्षा ही की बाबा पेपर फुटलेत, काय कोण ज्याची जबाबदारी आहे त्यांनी राजीनामा द्यावा आणि जे त्याच्यामध्ये असतील सामील झालेले असतील त्यांना अरेस्ट करावी. ज्या काही गोष्टी करायच्या त्या सगळ्या गोष्टी कराव्यात. परत हे होणार नाही याची शाश्वती द्यावी आणि त्यांच्याशी चर्चा करावी. हे सगळं प्रकरण इथपर्यंत आलंच नसतं. विरोधी पक्ष हा विद्यार्थ्यांच्या खांद्यावर बंदूक ठेवून या विषयाचं राजकारण करतात. भारतीय जनता पक्ष आजपर्यंत काय करत आलं? त्यांचा असाही दावा आहे की काँग्रेसच्या राजवटीतील अनेकदा पेपर फुटलेले आहेत. तेव्हाही आंदोलनं झाली की, म्हणून तर बदललं ना सरकार. त्यावेळेलाही आंदोलन झाली, त्याच्यानंतर सरकार बदललं, ह्यांचं आलं. हे ते तसे आहेत म्हणून ह्यांना आणलं, हेही तसेच. म्हणजे ते सांगतात की सरकार बदला आणि विद्यार्थ्यांच्या खांद्यावरती बंदुका विरोधी पक्ष ठेवत असतील तर विद्यार्थ्यांच्या छातीवरती बंदुका तुम्ही का रोखतात? नाही नाही. आणि दुसरी गोष्ट त्या अण्णाच्या टोप्या घालून कोण फिरवते? यांचीच माणसं होती ना. अण्णांकडे एवढी माणसं नव्हती. आणि ह्याच्यामध्ये परत ह्यांनी काही चुका केल्या की त्याचं राजकारण नाही करायचं. आणि हे ज्यावेळेला विरोधी पक्षात जातात त्यावेळेला सगळ्या गोष्टींचं राजकारण करणार. तुम्हाला काय वाटतं की चर्चेतून सरकार म्हणते चर्चेला यातून मार्ग काढ, तुम्हाला असं वाटतं की चर्चेतून मार्ग हे सुरुवातीला करायला पाहिजे होतं ना. हीच गोष्ट उपोषणही झालं नसतं, लाठीचार्ज झाला नसता, मुलांनी मार नसता खाल्ला. काय झालंय आता घराघरामध्ये हे सगळं पोहोचलेलं आहे आंदोलन. त्याच्यामुळे सरकार आता बॅकफूटवरती गेलं आणि म्हणून आता ते सांगतात की आमच्याशी चर्चा करायला या म्हणून. कळलं का? ज्यावेळेला शिखांनी, ज्यावेळेला त्या शेतकऱ्यांनी, ज्यावेळेला पंजाबच्या शेतकऱ्यांनी, हरियाणाच्या शेतकऱ्यांनी ज्यावेळेला मोर्चा काढला होता त्यावेळेला काय नाही बोलवलं? कारण तो प्रत्येक घरातला देशातला नव्हता विषय. आत्ता त्यांना अंदाज आला या सगळ्या गोष्टींचा. त्यांच्याकडे पण यंत्रणा आहेच त्यांच्याकडे, की अंदाज आला की हे घराघरात पोहोचलंय आणि घराघरात पेटलंय. म्हणून आता बोलतात की आमच्याशी चर्चा करायला या. मणिपूरच्या प्रकरणात त्या शिखांच्या प्रकरणामध्ये काही ट्विट केल्याचं आढळलं का पंतप्रधानांनी? त्यांच्या लक्षात आलंय की हे आपल्या अंगलट आलेलं आहे आणि म्हणून ही आता सर्वासर्व सुरू आहे. आणि मी तुम्हाला सांगतो 26 तारखेला जर असे कोणी घुसवण्याचे प्रयत्न केले ना फटकावून काढणार. कळलं का? शांततेने मोर्चा असेल, शांततेने या सगळ्या गोष्टी होतील. याच्यामध्ये कुठचीही हुल्लडबाजी नसेल, काहीच गोष्टी नसतील. पण उद्या जर समजा दिल्लीसारखं इथे काही करायचा प्रयत्न गुंड केला, घुसवले
इथे काही करायचा प्रयत्न केला आमची लोक सोडणार नाहीत. आंदोलनाची तुलना अतिरेक्यांशी केली. त्यांच्याबरोबर तुम्ही त्यांच्या विरोधात काही बोललात की तुम्ही देशद्रोही असता, अँटी नॅशनल असता. कोणी केली सभागृह होत असतील. अरे जाऊ दे रे, त्यांची कुवत आहे का? चल